श्रीमद भागवतामधील 6व्या स्कंदामधील रुद्रासुराचा वध. ऋषिरुवाच एवं जिया सुनुपदेय माझो मृत्युवर विजयात्मयामानं शूलप्रगृहाभिपतत सुरेन्द्रम् एता महापुरुष केटभोपसु. श्री शुकदेव म्हणतात, राजन, रुद्रासुर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता, कारण त्याला विजयाहून मृत्यू श्रेष्ठ वाटत होता. म्हणून प्रलय काळातील पाण्यात कैटभासुर भगवान विष्णूवर जसा धावला होता, तसा हा सुद्धा त्रिशूळ घेऊन इंद्रावर तुटून पडला. ततो युगांतग्री कठोराजिया माविद्य शूलतरसा सुरेंद्रम जिप्ता महेंद्रा विनग विरो हतसु पापे तिरुषा जगादम. प्रलयंकालीन अग्नीच्या जवळासारख्या तीक्ष्ण टोकाच्या त्रिशूळ फिरून वीर रुद्रासुराने तो अत्यंत वेगाने इंद्रावर फेकला. अतिशय क्रोधाने गर्जना करून तो म्हणाला, नीच इंद्रा, आता तू वाचणार नाही. खमापतातं ततं विचालदं ग्रहोत्कवं तिरीक्षाये दुष्पशे मजात विक्लवं व्रजनं वदिशत पर्वानशिनदं भुजाज तस्वोरगराज भोगम. तो भयंकर त्रिशूळ ग्रह आणि उल्काप्रमाणे गोल फिरत आकाशातून आपल्याकडे येणार आहे असे पाहून इंद्राने विचलित नव्हता. त्रिशूळाबरोबरच वासुकी नागासारख्या असलेल्या रुद्रासुराचा विशाल बाहू 100 गाठी असलेल्या आपल्या रोजाने तोडून टाकला. चितैक्र बाहू परगेन रुद्र सरब्द साग गृहीत व्रजम अनोतताद्रे मतारेवम व्रजस अस्तानि पदम नमोगम. एक हात तुटल्याने पाहून रुद्रासुराला अत्यंत राग आला. वृद्धदारी इंद्राजवळ जाऊन त्याने त्याच्या अनुवटीवर आणि ऐरावतावर परिघाने असा आघात केला की इंद्राच्या हातातून ते वज्र खाली पडले. रुद्रासु कर्मातिमा भूतं ततं सुरासुरा सरसिद्धा संगम अपूजयन्त तं पुरुहूत संकटं निरीक्षायति विजकृषिभूषणम. रुद्रासुराचा अत्यंत अलौकिक पराक्रम पाहून देव, असुर, चारण, सिद्धगण इत्यादी सर्वजण त्याची प्रशंसा करू लागले. परंतु इंद्रावर आलेले संकट पाहून तेच लोक वारंवार हाय हाय करून मोठाने आक्रोश करू लागले. इंद्रानव्रजा शगुवे विरंजिता शशुतसस्ता तरी सद्रपुन्नम तमः रुद्रो हरत वजोम जयीसो शत्रून विषाद कालम. सर्वज्ञ सनातन आदिपुरुष भगवानची जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्यास समर्थ आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर देहाभिमानी आणि युद्ध करू इच्छिणाऱ्या अविचारी लोकांना नेहमीच विजय मिळतो असे नाही. हे सर्व लोक आणि लोकपाल जाळ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे ज्याच्या अधीनून कृत्य करतात, तो काळ सर्वांच्या जय पराजयाचे कारण नाही. लोक सफलायस्मे श्वसति विवशो वशे द्विजायि वशिषा बंदास काल य कारणम ओजसयो बलं प्राणाम मृतुं मृत्युमेव च तमन्याय जनो येतुमात्मनं मन्यते जडम. तो काळच मनुष्याने मनोबल, इंद्रिय बल, शरीर बल, प्राण, जीवन आणि मृत्यूच्या रूपात असतो. तो न कळल्यामुळे मृत्यू जड शरीराला सर्वांचे कारण समजतो. इंद्रा जशी लाकडाची बाहुली आणि यंत्राची हरी नाचवणाऱ्याच्या हातात असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणी भगवंताच्या अधीन असतात असे समज. एता दारुमयी नारीयता यत्र मयो मृग एव भूतानि मद्यानि शतानि विद्धि भो. पुरुष प्रकृती व्यक्तमात्मा बुद्धेंद्रियाशया शन्नुवनेस्त सर्गदो न विना यदानुग्रतम.
भगवंताच्या कृपेशिवाय पुरुष प्रकृती महतत्व अहंकार पंचमहाभूते इंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय ही कोणी या विश्वाची उत्पत्ती इत्यादी करण्यास समर्थ होऊ शकत नाही. भगवंत सर्वांचे नियंत्रण करतात हे ज्यांना माहीत नाही तेच तर परतंत्र जीवाला स्वतंत्र करता भोक्ता म्हणतात. वास्तविक स्वतः भगवंतास प्राण्याकडून प्राण्याची निर्मिती आणि संहार करतात. पुरुष प्रकृती व्यक्तमात्मा भूतेंद्रियाशय शकुनिवत्य सर्ग दोन विनायनानुग्रहातम विद्धानिमात्मनं मद्यादिनि संमिश्वरं भूतेषु जान्ति भूतानि ग्रसते तानि ते स्वयं. आयुश्री कीर्तिर्यस्य माशिष्य पुरुषस्य यं भवन्ते तत्काले यतन्निशोऽपि पर्ययम्. जसे इच्छा नसताना सुद्धा काल प्रतिकूल असताना मनुष्याला अपकीर्ती इत्यादी प्राप्त होतात, त्याचप्रमाणे काल अनुकूल असताना इच्छा नसताना सुद्धा त्याला आयुष्य लक्ष्मी ऐश ऐश्वर्य इत्यादी भोग मिळतात. तस्मात् कीर्तियस्ता स्वर्धयापाजया योरपीं समस्तात सुख दुःखावि मृत्यू जीवितयोस्तताम्. मनुष्य यश अपयश जय पराजय सुख दुःख जीव मरण यापैकी कशाची इच्छा अनिच्छा न ठेवता सर्व परिस्थितीत संभावाने राहावे. सत्वरजतमैति प्रकृतीनात्मनो गुणा तत्र साक्षिणमात्मनायो वेदन बद्धते. रद सत्व रज आणि तम हे गुण प्रकृतीचे आहे, आत्म्याचे नाहीत. म्हणून जो मनुष्य आत्मा केवळ त्याचा साक्षी आहे हे जाणतो त्याला त्या गुणाचे बंधन नसते. पश्चिमानिशित्तं शक्रा ऋकायुधमुजे बुधे घटमानयता शक्ती तव प्राणाजियर्षयम्. ए इंद्रा, तू माझा हात आणि शस्त्र तोडून मला दुर्बळ केले आहेस, तरी सुद्धा मी तुझे प्राण घेण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत आहे. प्राणोग्लोहे समरैषवो वानासन अतन न्याय ते मुष्य जयो मुष्य पराजयम. हे युद्ध एक जुगारच आहे, यामध्ये प्राण्याची बाजी लागते, बाणांचे फासे टाकले जातात आणि वाहने हा पट आहे. यामध्ये कोणाचा विजय होईल आणि कोण हरेल हे कळत नाही. श्री शुकवाच. इंद्ररुत्रमजा श्रुत्वा गतालीकपूजयते गृहीतव्रजप्रस्थमहागतं विस्मयम्. वृत्रासुराचे निष्कपट वचनाचे इंद्राची प्रशंसा केली आणि वज्र उचलले. यानंतर निर्गवीपणाने हसत तो त्याला म्हणाला. इंद्रवाच. अहो दानवा सिद्धोऽसि यस्य ते मतिरीदूषं भक्त सर्वात्मनात्मान स्वाद जगदीश्वरम. इंद्र म्हणाला, ए दानवराजा, तू खरोखरच सिद्ध पुरुष आहेत, म्हणून तुला अशी बुद्धी झाली. तुझे धैर्य निश्चय आणि भगवत भाव अत्यंत विलक्षण आहे. तू सर्व प्राण्यांचे स्वद आत्मस्वरूप आणि जगदीश्वराचे अनन्य भक्त आहे. भवानाशीन माया वे वैष्णवे जनमोहिनम यदवियासेरो भाव महापुरुषतम गतम. लोकांना मोहित करणाऱ्या भगवंताच्या मायेला तू निश्चित पार केले आहे, म्हणून तर तुझा असुरी स्वभाव सोडून साधू पुरुष झाला आहे. कल्विदं मदनाशेना रज प्रकृती स्तवम वासुदेव भगवती सत्वामनीं दृढामतीं. तू रजोगुणी प्रकृतीचा असूनही विशुद्ध सत्वस्वरूप भगवान वासुदेवामुळे तुझी बुद्धी स्थिर आहे, ही खरेच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. यस्य भक्ती भगवती हरम नियसे असरम विक्रीटतो मुता बोधो किशूद्रे खादको. ज्याची परम कल्याणप्रद भगवान श्रीहरीच्या ठिकाणी भक्ती असते त्याला शूद्र भोगाची काय पर्वा. जो अमृताच्या समुद्रात विहार करीत असतो त्याला खड्ड्यातील पाणी काय करायचे. श्री शुकवाच. इति भुवानवन्यो धर्म जिज्ञासयानुपाम युधाति महावीर्य विद्वरुत्रो युधापतीम. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, अशा प्रकारे योद्ध्यातील श्रेष्ठ महापराक्रमी इंद्र आणि वृत्रासुर धर्माचे तत्व जाणण्याच्या इच्छेने
एकमेकाशी संवाद करीत युद्ध करू लागले. राजन आता शत्रुसूदन उत्तरासुराने पोलदाने बनवलेला एक भयंकर परीख डाव्या हातात घेऊन गरगर फिरीत इंद्रावर फेकण्याचा विचार केला. अविद्या परिगरुत्राकाशो समारिदम इंद्रायी प्रयुधि घोरम वामस्ते मारिशम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. सतुरुत्रास परिगकर सकर भो भव शिषेत युग प्रदम देव व्रजनाशेत परिवनाम. परंतु इंद्र आणि वृत्तासुराचा तो परीघ व हत्तीच्या सोंडेप्रमाणे असलेल्या त्याचा लांब हात आपल्या 100 फेरे असलेल्या वृजाने एकदम तोडून टाकला. दोमे मुत्कुतम मुलावे बभू रक्तस्रवोऽसुरं शित्रभक्षो यत्रा गोत्र खादभ्रष्टो रजनाहतम. दोन्ही भुजा मुळापासून तुटल्याने वृत्रासुराच्या दोन्ही खांद्यामधून रक्ताचा धारा वाहू लागल्या. त्यावेळी असे वाटत होते की जणू काही इंद्राच्या वृजाने पंख तुटलेला एखादा प्रवसत आकाशातून पडला आहे. कृतोदरानुभमो दैत्य दियोताराहनम नमो गंभीर वक्तेना लेले ओल्माजिहम. पायी चालणाऱ्या पर्वताप्रमाणे अत्यंत प्रचंड शरीर असणाऱ्या वृत्रासुराने आपली अनोटी जमिनीवर आणि वरचा ओठ स्वर्गाला लावला आणि आकाशाप्रमाणे विशाल मुख सापासारखी भयानक जीभ मृत्यू समान क्रूर झाला. याने तो जणू काही त्रैलोक्याला गीत आपल्या पायाने टाचाने पृथ्वीला रगडीत आणि अत्यंत वेगामुळे पर्वताची उलटापालट करीत इंद्राजवळ आला. त्याने ऐरावत हत्तीसह त्याला गिळून टाकले जणू एखादा बलवान अजगराने हत्तीलाच गिळावे. तेव्हा प्रजापती महर्षी याच्यासह देवांनी जेव्हा वृत्रासुराचे इंद्राला गेलेले पाहिले तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले आणि अरे हा मोठा अनर्थ झाला असे मनात विलाप करू लागले. द्रष्टाभिकाल कल्पाभिर्ग सत्रीव जगत्त्रय अतिमात्र महाकाय अश्विपत्तरस्तगिरिनम गिरिताट पादचारी व पदमे निर्जरीय महिम जगसा समाजास्यं व्रजिन समाम. महाप्राणो महावीर्य महासर्प इवं दीपं ऋतग्रस्त तमालक्षे सप्राजपते सुराम आकष्टमिति निर्विघ्ना शुकतं समर्शवम. बैल दैत्याचा सार करणाऱ्या देवराज इंद्राने नारायण कवच धारण केल्यामुळे आणि योगमायेच्या बळी त्याच्याजवळ असल्यामुळे वृत्रासुराने घेऊन टाकल्यानंतर त्याच्या पोटात जाऊन तो मरण पावला नाही. नेरिगेन सुरेंद्रनाममारोदरं गतं महापुरुष सत्त्व योगमाया बलेन च भित्वा व्रजन तत्कुशी निष्मे फलविदं विभु उच्चकर्ते शिरं शत्रो गिरिसंगमियो जयाम. त्याने आपल्या व्रजाने त्याचे पोट फाडले. तो आणि हा पोटातून बाहेर पडून अत्यंत वेगाने पर्वत शिखराप्रमाणे उंच असलेल्या त्याचे डोके उडविले. व्रजसु तत्परमाशुवेगा कृतन समास्ते परिवर्तमान न पतायेति दावदगरेण यो ज्योतिषमय वास्तव्यम. सूर्यादी ग्रहांना उत्तरायण दक्षिणायन स्वतःची गती पूर्ण करण्यात जेवढा वेळ लागतो तितके दिवस म्हणजे 1 वर्षभर वृत्रासुराच्या वधाचा योग येईपर्यंत फिरत राहत त्या तिरुवेगाने व्रजाने त्याची मान सर्व बाजूने कापून जमिनीवर टाकली. त्यावेळी आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. महर्षी बरोबरचे गंधर्व सिद्ध इत्यादी वृत्रासुराचा वध करणाऱ्या इंद्राचा पराक्रम सूचित करणाऱ्या मंत्राने त्याची स्तुती करू आनंदाने त्याच्यावर पुष्पवर्षाव करू लागले. हे शत्रुजवळ परीक्षिताम. त्यावेळी वृत्रासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडून इंद्र अधिक सर्वजण पाहत असताना सर्व लोकातील भगवंताच्या स्वरूपात विलीन झाले. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. तदा जके नंदमयो विनोदम गंधर्व सिद्धा समर्षि संगाम वातागलितं माविष्टवानं मत्रमुदं कुसुमेरमे वर्षनम्. रुद्रासेदया शिक्षणमात्मज्योतिर्गिदं पच्चिता सर्वलोकानमलोकसम्मबद्धते
इति श्रीमद्भागवते महापुराणे परमसंहितायां षष्ठं स्कन्धे रुद्रवधो नाम दोषोऽध्यायम् अध्याय 12 समाप्त झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. सुख करता दुख करता वर्ता विघ्नाचे नरवे पूर्वी प्रेम कृपा जयाचे. सर्वांनी सुंदर उठशे दुराचे कंठे जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाचे. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव कृष्ण कचिता भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुम केशराम हिरे जडिता मुकुटा शोभतो बरा. रुंजून देणे पुरे चरणी घागरियाम. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मानम कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर भनिवर वंदना. सरसंड वक्रे दंड त्रिनयना. सहस्रामाचा वटवाये सदना. संकष्टी पावाने निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. मनसा जननीति देवी प्रसवले पुत्र दहे गावे. जनार्दन नाम तया ठेवे त्यागी संसार अन्य अंधार कराया. दूर प्रकटले तेजाची ज्योती प्रेमे करोनि आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. हृदय प्रभु नाम करीचे स्वयं चारि राम. शिवाचे खरे भक्त परमा उभे जे धडी तनुजे उजडी होय पद दुबडी परीना. चिंता वे चित्ते प्रेमे करोनि आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. काढुनी वसतिगृहे शाळा भक्तीचा पुलवितात माळा. हृदय शंकर शिव भोळा ज्ञानरस सुरस देई. उपदेश नाम शिव घोष अंतरी बनले जारुते प्रेमे करोनि आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. बांधिले शिवालय कितिका भक्तीचे घडवितचे प्रतिका. ज्यांच्या हृदय भूका मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध दे. नाम चरणी तयांचे करी प्रभू प्रणिते प्रेमे करोनि आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारते. हे अमर ग्रंथ हे मुक्ति पंथ हे पंचम वेद निराला है. सब ज्योति जगाने वाला है. हरि नाम ये जग की मंगल की आरती. पापियों को पाप से है तारते. हे शांति गीत पावन पुनीत पाप को मिटाने वाला है. हरि दर्श कराने वाला है. हे सुख करनी है दुख हरनी श्री मधुसूदन की आरती. पापियों को पाप से है तार दे.
हे मधुर बोल मधुपंत कोल सन्मार्ग दिखाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। श्री राम ये घनश्याम ये प्रभु की महिमान की आरती। पापियों को पाप से है तारते, श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तार दे। गालिंग लोटांगण वंदीन चरणन डोळ्यांनी पायीन रूप तुझे, प्रेमी अलिंगन आनंद पेन भावे वाणीन म्हणे नमा। तवेम माता पिता तवेम, तवेम बंधु सखा तवेम, हवेम विद्या दविनं तवेम, हवेम सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि। अच्युतं केशव नाम नारायण कृष्ण दामोदर वसुदेवर, श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र भज। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। नमो पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 लक निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। काशी विश्वनाथ भगवान की जय, नर्मदा माता की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण।